म्हणूनच आजच्या दिवशी हा जो सूत असतो की नाही, हा वडाला बांधून सगळ्या बायका वडाभोवती फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. इंदू, अगं खरं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत असं त्रिरात्रीचं व्रत असतंय. पण तुझं लग्न कालच झालंय ना, त्यामुळे वटपौर्णिमेचा उपवास केलास तरी चालेल. इंदू, पुढची 7 जन्म अधू जर तुला जोडीदार म्हणून हवा असेल ना, तर तुला निर्जळी उपास करावाच लागणार आहे, हो की नाही काकू? बरोबर आहे. कार्टी मला माझ्या अधोक्षच्या आयुष्यात याच जन्मात सहन नाही होते. पुढचे 7 जन्म मी कशी काय काढणार आहे कुणास ठाऊक. नाही बाबा, ते सावित्रीचं व्रत आहे ना, ताबडतोब मोडलं पाहिजे. ती पोरगी नकोच आहे मला माझ्या अधोक्षच्या आयुष्यात, नकोच आहे बिलकुल. मोठे बाई, काय महत्वाचं काम आहे का? नाही म्हटलं आता तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात, तुमच्या स्वप्नपूर्तीच्या हातोनात दुःखात सहभागी व्हावं हेच कळा ना बघा मला. दात आलेत का तुला? नाही हो मोठ्या बाई, मी तर फक्त रियालिटी सांगते तुम्हाला. आता तुम्हीच विचार करा की जी इंदी तुम्हाला तुमच्या उंबऱ्याबाहेर थांबलेली चालायची नाही, तिलाच आज तुम्हाला वाजत गाजत माप ओलांडून घरात घ्यावं लागतंय, ते पण तुमच्या एकुलत्या एक पोराची बायको म्हणून. जादा बोलशील ना, इकडचं थोबाड तिकडं करून टाकू. नाही तुम्हाला राग येणं साहजिक आहे मोठं बाई, पण आता ती इंदी तुमच्या पोराचे पुढचे 7 जन्म पण बुक करतीये, काहीतरी करायला लागतंय ना. ना या सिच्युएशन वर एक तोडगा आहे, सांगू का? सांग की. ही पावडर इंदीच्या खाण्यात मिक्स करून तिला द्यायची, म्हणजे तिचा व्रत ब्रेक. कसे करीस मग? तुझं डोकं नाही हो काय? किती बावळ टेस्ट आहे आता कळतंय मला. बावळी तिचं व्रत आहे व्रत, ती खाणारच नाहीये. राहू दे तुझ्याकडं. पाणी पाणी तर पिलच ना ती, तिच्या पाण्यामध्ये मिक्स करून हे तिला द्यायचं, म्हणजे तिचा व्रत ब्रेक. ठीक आहे. विठुराया, तुला माहिती आहे ना रे, मला आधीपासून काय म्हणजे काहीच लपवायचं नव्हतं. लग्न आधीच त्याला सगळं सांगायचं होतं, पण सगळं इतकं घाईघाईत झालं की बोलायची संधी नाही मिळाली रे मला. आणि आता जेव्हा मी आदूला सांगितलं तर आदू कसं समजव त्याला मला